अंदाज आपण शिवशक्ती लोणारे संघाचा पाहतोय, याच्या माध्यमातून हॅरी सरांना प्राइज दिले जाते। तो मेरे साथ में विकास सर जुड़ चुके हैं। विकास सर, आप इस मैच की शुरुआत कीजिए। लेकिन मैं सबसे पहले कहना चाहूंगा, घर के मैच के लिए मौका मिलना उतना आसान नहीं है। तो यहाँ पे हम लोग जितने भी गेस्ट कमेंटेटर आए उनका हम लोग चांस दे रहे हैं, लेकिन नहीं नहीं, इस बार हम चांस नहीं, हम आपको चांस दे रहे हैं कमेंट्री का। आपको हम बोल रहे हैं क्योंकि आप अच्छे और बहुत चार्मिंग बॉय है। थैंक यू थैंक यू थैंक यू फॉर एवरीथिंग, थैंक यू। लेकिन यहाँ पे देखिए दोस्तों, ये बहुत बड़ी प्रतियोगिता है। इतनी बड़ी प्राइज की प्रतियोगिता में लोकल कमेंटेटर को यहाँ पे सभी अलीबाग तालुका में तहसील में जितने भी लोकल कमेंटेटर हैं उनको सभी को एक एक मौका यहाँ पे दिया है। तो सबसे पहले मैं जरूर यहाँ पे कार्य सम्राट आमदार महेंद्र सिंह दलवी, इनका मैं आभार मानूंगा हमारे कमेंटेटर एसोसिएशन की तरफ से। अलीबाग तालुका में जो हमारे कमेंटेटर एसोसिएशन है उनकी तरफ से जरूर यहाँ पे आभार मानूंगा, क्योंकि एक मौका मिलना भी जरूरी होता है। वो मौका उन्होंने यहाँ पे प्रदान किया है। और देखिए, इतनी बड़ी राशि की प्रतियोगिता अलीबाग में पहली बार जो बाइक हुई थी वो भी हमारे महेंद्र सेठ ने हुई थी। मैन ऑफ द सीरीज के लिए जो पहली बाइक यहाँ पे अलीबाग में, वो भी महेंद्र सेठ ने दी थी। तो इसी बीच मैं फिर से एक बार रूम मोड़ता हूँ मेरे साथी कमेंटेटर विकास साकर के पास। ओके, सुरुवातच बघा कशा पद्धतीने झाले। पहिला चेंडू बीमर आणि त्याच्यावर आलेला आहे एक मोठा फटका, षटकार। पहिला चेंडू टाकला होता गोलंदाजीसाठी आला केदार बिर्जे। चेंडू बघतोय आपण या ठिकाणी। चालू सामना आपण बघतोय आप्पा लहू वॉरियर्स रोहा विरुद्ध करंजादेवी मात्रोळी या दोन संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे। नाणेफेकीचा कौल करंजादेवी मात्रोळी संघाच्या बाजू। नावे गावातील हा खेळाडू, खैरा गावातील हा खेळाडू, अतिशय जबरदस्त जोडी मैदानात आपण बघतोय। ह्या वेळेला मात्र चांगला चेंडू होता, पुश केलेला आहे चेंडू त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव मिळते। आणि पहिलाच चेंडू बघितला होता आपण केदार बिर्जेचा, अंदाज आला नाही त्या चेंडूचा। चेंडू हातातून निसटला म्हणावा लागेल किंवा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला। बीमर पद्धतीचा चेंडू होता, त्याचा फायदा उचलला पुरेपूर पारसने आणि भिरकावून दिला त्याला फाईन लेगच्या पलीकडे षटकारासाठी 6 धावांसाठी। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 8 धावा। केदार बिर्जे हाताने चेंडू शेवटच्या क्षणाला फिरवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी काय घडतोय, चेंडू जो बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता त्याला चकवतोय। चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेपर्यंत, डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेपर्यंत, परंतु तोपर्यंत जो दुसरा क्षेत्ररक्षक होता त्याने चेंडूपर्यंत पोहोचला। अतिशय चांगल्या पद्धतीने धाव सीमारेषा वाचवली आणि एक धाव मात्र आपल्या संघासाठी वाजवली। 3 धाव मिळाले या चेंडूवर। धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा। आपण बघतो या स्पर्धेमध्ये 5वी वेळ आहे ही 3 धावा पळून काढण्याची। पुढचा चेंडू केदार बिर्जे, अतिशय चांगला चेंडू। या वेळेला मात्र चांगला कमबॅक करणारा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा मिसफील्ड स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु अतिशय चांगली फेक आणि महत्वपूर्ण मासा गळाला लागतोय। फलंदाज पारस नाखवा माघारी परततोय। बॅक टू द पवेलियन। दोस्तों, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा मिसफील्ड झाला आणि त्यावर धाव काढण्याचा प्रयत्न केला गेला कधीही तर तो खूप धोकादायक ठरू शकतो आणि तेच झालं। मिसफील्ड झालं, गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, हातातून त्याच्या निसटला, पाठीमागे गेला, धाव काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावर अतिशय चांगली फेक बघायला मिळाली स्वतः गोलंदाज केदार बिर्जेकडून आणि अचूक नेम लागल्यानंतर मात्र अतिशय चांगली सुरुवात करून देणारा पारस नाखवा माघारी परतलेला आहे। कधीतरी विकास आपण पाहतोय रणनीती सुद्धा असू शकते। कदाचित आपण पाहिलं ना तर केदार बिर्जे सुद्धा चालाक गोलंदाज आहे आणि डोक्याने गोलंदाजी करतो, तर डोक्याने योग्य त्या क्षणी कोणता डिसिजन घ्यायचा नाही त्याला चांगलंच कळतं। त्याच वेळेला आपण बघतोय वन डाऊन बॅट्समन येतोय आप्पा लहू वॉरियर्स संघ रोहा संघाचा कर्णधार आकाश तवसाळकर। नवयुग चौल संघाचा हा खेळाडू, आज वेळेला श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचा हा खेळाडू या ठिकाणी मैदानात रिव्हर्स स्विम अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला यश मिळत नाहीये। जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु
पुन्हा एकदा आपण बघतोय जोरकस मारण्याचा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आपण टप्पा पडल्यानंतर केदार बिर्जे नेहमी बघत असतो आउट स्विंग पद्धतीचा, शेवटच्या क्षणाला तो बोटं फिरवत असतो त्या पद्धतीचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाने फील्ड केला, परंतु जोपर्यंत तो थ्रो करेल यष्टिरक्षकापर्यंत तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण करून आपले छोर बदलले होते. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर तब्बल 7 धावा आल्यानंतर सुद्धा केदार बिर्जेने कोणताही प्रेशर मनावर न घेता चांगलं कमबॅक केलं आणि नंतरच्या चेंडूवर आपण बघतोय 6 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 12. आणि आज जे प्रेक्षक या ठिकाणी येतील किंवा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमाने जुडतील त्यांच्या सर्वांच्या माहितीसाठी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितोय की ज्याने सुरुवात केली होती मुंबई संघातर्फे, मुंबई रणजी संघातर्फे, असा सिद्धेश लाड भरपूर वेळ स्ट्रगल केलं, चांगली फलंदाजी केली, भारतीय संघात स्थान मिळालं नाही आहे दुर्भाग्यवश त्याला, परंतु त्याने नंतर आता मात्र तो चांगल्या पद्धतीने गोवा संघाकडून खेळताना दिसतोय. असे हे रणजीपट्टू सिद्धेश लाड आज आपल्याकडे सेलिब्रिटी म्हणून येणार आहेत. संध्याकाळी सर्वांनी आज त्यांना भेटण्याचा लाभ जरूर घ्यायचा आहे, कारण सिद्धेश लाड हे मोठं व्यक्तिमत्व आहे. रणजी क्रिकेटमध्ये त्याचं मुंबई आणि गोवा संघासाठी फार मोठं योगदान असणार आहे. एक कॉल करतोय आपण, जे अनसोलची मॅच आहे ते सगळ्या खेळाडूंनी व्यासपीठाच्या मागे यायचं आहे, व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. अनसोलच्या दोन्ही टीम आहेत, ते दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे की आपण लगेच व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, दोन्ही टीम. पुढचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या मिडल ऑफ द बॅट होत नाही, चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागला, चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये गेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पळून दोन्ही फलंदाजांनी मात्र एक धाव पूर्ण केली. याचबरोबर आपण बघतोय योगेश गंभे वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय आणि आकाश तवसालकर 2 सिंगलच्या निशी खेळतोय 2 धावांवर. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर लागलेली आहे ती 13 धावा. आकाश तवसालकरला अद्यापही क्रिकेट म्हणजे फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली नव्हती, स्ट्राईकवर आलेला नव्हता, परंतु यावेळेला तो स्ट्राईकवर येत आहे. आकाश तवसालकर खूप मोठा सध्या कमी वयामध्ये त्याने अतिशय चांगलं यश क्रांत केलं आहे, परंतु यावेळेला काय गोलंदाजी केली बघा. दुसरं षटक घेऊन आलेला अक्षय कांबळे अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव गेल्यानंतर या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर आकाशला वाटलं की हा चेंडू आपण शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा आहे, परंतु तो चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा नसून शॉर्ट ऑफ गुड लेन पद्धतीचा होता. अंदाज आलेला नाही चेंडूचा, निर्धाव चेंडू जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी आकाशकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू अक्षयचा. फलंदाज आकाशला बांधून ठेवलाय त्याने. पहिल्या 2 चेंडूंवर एकही धाव त्याने दिलेली नाहीये. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी आकाश तवसालकरची आपण 4 वर्षापूर्वीची खेळी बघितली होती, ती श्री गणेश आणि सरळ भिरकावून दिला त्याने खडताल खाडीमध्ये. जबरदस्त फटका. महाशिवरात्री चषक होता आणि लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारे संघातर्फे आकाश तवसालकरला संधी मिळाली होती आणि त्यावेळेला त्याने संधीचं सोनं केलं होतं आणि आपल्या संघाला उपविजेते पदापर्यंत घेऊन गेला होता. परंतु काय गोलंदाजी केली बघा. टप्पापर्यंत चेंडू 130च्या स्पीडने झपकन यष्टिरक्षकाच्या हातात येतोय. फलंदाज मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता, परंतु चेंडूचा वेगच एवढा होता की चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन. तुला नक्कीच सांगतोय, एखाद्या गायकाला एखादं गाणं हिट करून जातं ना, अगदी तशाच पद्धतीने एखादी टुर्नामेंट एखाद्या फलंदाजाला हिट करून जाते. अगदी तशाच पद्धतीने पाहिलं शिवरात्रीचा ते चषक. या वेळेला मारण्याचा प्रयत्न, चेंडूवर मिडल ऑफ द बॅट झालेला आहे चेंडू. असं वाटत होतं की चेंडू हवेत आहे, परंतु चेंडू सरळ जातोय तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावर आहे ती 25 धावा. आणि आपण घेऊन चलतो पुन्हा एकदा धनंजय कुलकर्णी यांच्याकडे. थँक्यू, बहुत बहुत धन्यवाद. आपण धन्यवाद देऊया साखरकर साहेब.
माझ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित मातोळी संघाचे संघ मालक या ठिकाणी आहेत. माझ्याबरोबर मिळकत कारचे आमचे मामा सुद्धा या ठिकाणी आहेत. तर आमची मामा कंपनी या ठिकाणी आहेत मिळकत कारचे सर्व. वेलकम दादा, कसं वाटतं या ठिकाणी आणि आपण पहिल्यांदा संघ निवडला आणि आपला संघ या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण करत आहे. खरोखर या ठिकाणी चांगलं आयोजन केलेलं आहे MD ग्रुप तर्फे आणि आज पहिल्यांदाच मी मॅचेसमध्ये भाग घेतलेला आहे. मी बाहेर कुठे जास्त भरत नाही म्हणजे, पण ह्या टाइमला आमदार साहेब बोलले की टीम घे, त्यामुळे मी टीम घेतली आणि सुमित भगत एक माझा विश्वासू मित्र चांगला आणि त्याच्या नेतृत्वाखाली मी ही टीम निवडलेली आहे. खरोखर चांगली त्याने टीम निवडलेली आहे. मी सर्व अधिकार त्याला दिलेले आहे. तेवढं चांगलं एक प्रकारे ते चालू आहे गेम. आता पुढे पाहूया काय होतं ते. नक्कीच मातोळी परिसर खूप मोठा आहे. आपल्या या परिसरामध्ये एखादं खूप मोठं चांगलं काम आदरणीय आमदार साहेबांनी केलेलं म्हणजे तुम्हाला कुठलं आठवतं, कारण आता पण भरपूर कामं आहेत, पण आपण या ओव्हर नंतर पुन्हा तुमच्याकडे मी येणार आहोत या कामाबद्दल. आपण चालूया थेट कॉमेंट्री बॉक्सवर. तिसऱ्या षटकासाठी आपण बघतोय संकल्प मात्रेला या ठिकाणी पाचारण केलं जातं. एक वेगवान पद्धतीचा गोलंदाज आहे अभिषेक पेडणेकर. याच दरम्यान मी अनाऊन्स करतोय आपण अभिषेकजी पेडणेकर आपण स्टेजवर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. लाजवाब अप्रतिम अप्रतिम झेल तुषार पाटील यांच्या माध्यमातून येतोय. काय कॅच घेतलाय बघा, फलंदाज बाद. जो कॅच पकडला तुषारनं, शिवशक्ती लोणारे संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षण पाहिलंय. एखादा कॅच आणि एखादा मॅच आपण लगेच पकडला पाहिजे मित्रांनो, कारण आपण जितके कॅच पकडू ना तितक्या मॅचच्या पण जवळ जातोय. तर एक अफलातून झेल पाहिला. आता नक्कीच आपण रिप्लाय मध्ये तो झेल जर दिसला तर खूप बरं होईल. tenniscricket.in योगेश गंभेकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु आज मात्र तो या अपेक्षाला खरा उतरत नाहीये. अतिशय वेगात टाकला होता चेंडू, त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कट सुद्धा केला होता, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शॉर्ट उंचीचा शॉर्ट लेनचा खेळाडू क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात होता, परंतु त्यावर शॉर्ट बट स्वीट अशा पद्धतीने झेल सुद्धा त्याने घेतलेला. क्या बात आहे भाई, वा. आणि हा मात्र आपण बघतोय फुल टॉस चेंडू, नुसता फुल टॉस नाही तर बीमर. पंच त्याला ठरवतात बीमर आणि +1 धाव. आणखी एक बीमर बघतो या ठिकाणी या मैदानामध्ये. संकल्प मात्र वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्यांनी लेंथवर नियंत्रण ठेवलेलं नाही, त्याच्यामुळे आपण बघतोय बीमर मिळतो आणि बीमरच्या स्वरूपामध्ये एक आणखी फ्री हिटचा या ठिकाणी वापर केला जातोय. धावसंख्या 2 वाढतोय. धावसंख्या झाली ती 17 धावा, 27. या दरम्यान 1 धाव जाते. तत्पूर्वी आपण एक शुभ सन्मान घेतोय मैदानावरून. धावसंख्या झाली 28 धावा. संकल्प मात्र चांगला गोलंदाज आहे, परंतु जेवढा वेगात टाकणार तेवढा आपण आपल्या लाईन अँड लेंथवर सुद्धा कंट्रोल करणं गरजेचं असतं आणि हे त्याच्या आपल्या संघासाठी त्याला करून दाखवावं लागेल. सवणी स्पोर्ट्स चौल विरुद्ध अप्पा लव वॉरियर्स. करंजदेवी मातोळी त्यांच्या अपोजिट संघ आहे अप्पा लव वॉरियर्स. काय घडते बघा मैदानामध्ये. मिसफील्ड झाला होता. मिसफील्ड झाल्यानंतर आणखी एक धाव काढली जाते. धावसंख्येत 2ची वाढ होते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता चारुदत्त म्हात्रे, त्याच्याकडून थोडासा मिसफील्ड झाला आणि मिसफील्डला माफी नाही आहे. 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या झाली ती 2 ने वाढून तब्बल 30 धावा, 30 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. चांगली सुरुवात करून दाखवलेली आहे ती अप्पा अँड लव वॉरियर्स या संघाने. आपल्या संघासाठी 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि 30 धावा अद्यापपर्यंत लागलेल्या आहेत. संकल्प मात्रेला आपण बघतो या ठिकाणी खूप मोठा रनअप आहे. लॉंग रनअपचा हा गोलंदाज तेवढी वेगात सुद्धा गोलंदाजी करतोय. या वेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाची चूक झाली. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु झेल त्याच्या हातातून निसटलेला आहे. जीवनदान मिळालं. तो आलेला नवीन फलंदाज आहे तो मकसूद कारभारी. विहूर गावचा हा मुरुड तालुक्यातील खेळाडू आपण बघतोय मकसूद कारभारी आणि त्या मकसूदला जीवनदान गेल्यानंतर मुरुडचा मकसूद एक जबरदस्त फलंदाज आपण बघतो या ठिकाणी आणि त्याला जीवनदान दिलेलं आहे त्या अक्षयने.
आकाश रिव्हर्स स्विम अटेंड करतोय. ज्या वेळेला आपण उजव्या हाताने चांगले फटके बसत असतात त्यावेळेला रिव्हर्स स्विम करण्याचा, आणि हवा जी होती सुरुवातीला ती हवा सुद्धा मैदानात येत नाहीये. कालच्या दिवसात आपण बघितलं मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जर व्यवस्थित त्या चेंडूला कनेक्ट केलं तर चेंडू कोणत्याही विभागामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये षटकार जातोय. आपण बघितलं होतं कालच्या दिवसामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी बघितली होती, नेत्रदीपक फलंदाजी हुसेन टाकीकडून बघायला मिळाली होती. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी मृणाल वर्सोलकर कडून बघायला मिळाली होती. आणि यावेळेला मात्र सेन्सेबल क्रिकेट, हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी एका धावेसाठी ढकलतोय चेंडू, एक धाव घेतोय. धावसंख्या होती ती 1 निवडून 32 धावा. आणि स्वतःच्या प्रश्न असा होता की आपण मगाशी सांगितलं की आपल्या या परिसरामध्ये शेटने कुठलं काम केले, कारण आपला मातोळी परिसर खूप मोठा परिसर आहे. नाही, शेटच्या बद्दल बोलतो मातोळी परिसर नाही. आता शेटचं एक मोठं काम सांगायचं म्हणजे झालं तर अजूनपर्यंत माझ्या हयातीत तरी पाहिलं नव्हतं असं 150 कोटी MMRD मार्फत आज शेटने अलिबाग तालुक्यासाठी दिले. हे कोणीच अजूनपर्यंत दिले नव्हते, ते शेटच्या मार्फत आलं. ते सर्वात मोठं काम आहे. आणि दुसरं आमच्या विभागासाठी बोलायचं तर 32 कोटीची योजना मोठी जल जीवन मार्फत ती आज शेटने मंजूर करून दिली. त्याच्यामध्ये आमचा सारळ विभाग 1 आणि 2 तोंडी विभाग 2, ह्या दोघांसाठी ते 32 कोटी. त्यांनी आता पाण्याचा जो प्रश्न आहे तो मूलभूत प्रश्न म्हणून सुटणार आहे. हे आमच्या विभागातलं झालं. पण शेटने ऑल ओव्हर जर मोठं बोलायचं झालं तर 150 कोटी आज फक्त आपण ऐकून होतो, पण त्यात प्रत्यक्षात दिसत आहे 150 कोटी आणले. ते एवढं मोठं काम शेटने केलेलं आहे. क्या बात आहे. दमदार आमदार यांचं कामच बोलतं आणि नेहमी शेट लोकांमध्ये, आणि हा खूप मोठा प्रकल्प पाण्याच्या माध्यमातून ते करत आहेत. आपण चालूया थेट शेटच्या जवळ सन्मान करणार आहोत. सन्मान्य रवींद्र कुंडल आपण व्यासपीठावर यायचंय आणि या ठिकाणी आपण एक सन्मान घेतोय. जीत स्पोर्ट्स क्लब वायशेत व्यावसायिक संघाचा व राजा शिवछत्रपती किहीम संघाचा श्रेष्ठ खेळाडू, ज्याने अनेक अशी मैदानं आणि कबड्डीची मैदानं स्पर्धा गाजवल्या, असा अभिषेक पेडणेकर याचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय मनीष पाटील, आपणास विनंती की आपण अभिषेक पेडणेकर यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय मिलिंदजी नाईक, आपणाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण अभिषेक पेडणेकर यांचा सन्मान करायचा आहे. दुसरा सन्मान घेतोय आपण कॉम्बॅक्स. धन्यवाद. 4 षटकांचा 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आणि 32 धावा धावपळकाव्या लागल्या आहेत. आपण बघतो या ठिकाणी 4.15 4.25 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. चौथ्या षटकासाठी गोलंदाजीला आहे केदार बिर्जी. पुन्हा एकदा पहिला चेंडू वाईड बॉलचा इशाराला पंचांकडून. धावसंख्येत 1ची वाढ झाली. धावसंख्या झालेली ती 33 धावा. क्या बात है, क्या बात है. आकाशजी हेलिकॉप्टर उडवलाय आणि उडवलाय कुठे तर खडताल खाडीमध्ये. षटकार असा माणूस हा निष्पाप, हा वाघ गरजता विरोधकांचा झाला. वाघ गरजता विरोधकांचा. मित्रांनो, अंगात रक्त असून क्रिकेट नुसतं अंगात असून रक्तात असून चालत नाही, तर ते अंगात सुद्धा असलं पाहिजे आणि ते मैदानात सुद्धा दाखवलं पाहिजे. आणि तेच मैदानात दाखवतोय आकाश तवसाळकर. अतिशय जबरदस्त अशा पद्धतीची फलंदाजी करतोय. तिसरा षटकार कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट तशा पद्धतीची फलंदाजी करतोय. 3 षटकारांच्या साह्याने खेळतोय तो अद्याप मैदानावर आणि त्याने धावसंख्या आपण जमवलेली बघतोय. आपल्या 3 षटकारांच्या साह्याने तब्बल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा, 39 रन. आणि स्वतः वैयक्तिक खेळतो 20 धावांवर. त्यामध्ये त्याचा 3 खूप मोठ्या लांब लचक षटकारांचा समावेश आहे. अतिशय चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. त्याने चांगलं योगदान आहे त्याचं आपल्या धावसंख्येमध्ये. 20 धावांचं धावसंख्येमध्ये योगदान आहे. नंतरचा चेंडू केदार बिर्जे यांचा आपण बघतोय गोलंदाजीसाठी आलेला आहे. चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेतली होती. क्षेत्ररक्षकाला चकवतोय 2 क्षेत्ररक्षकाला, परंतु अतिशय समयसूचकता दाखवतोय तो शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. पायाने चेंडू फील्ड करतोय, अडवतोय चेंडू. त्याच्यामुळे चेंडू चौकार न जाता फक्त आणि फक्त 1च धाव मिळते त्या चेंडूवर. अतिशय चांगल्या पद्धतीने 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. तुम्ही धावा किती करता याच्यापेक्षा तुम्ही किती धावा वाचवता हे महत्त्वाचं आहे. महेंद्रसिंग धोनी याने 2011च्या वर्ल्ड कपला संघ निवड करत असताना हा चेंडू थोडासा स्लोवरून करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मिडलवरून चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतो वाईड बॉलचा. तर महेंद्रसिंग धोनीने सांगितलं होतं की मला या संघामधील 3 खेळाडू आहेत ते बदलायचे आहेत. तर ते 3 खेळाडू कोणते ते मी आता सांगत नाही, परंतु त्याने सांगितलंय की त्यांचं
फलंदाजी त्यांची चांगली आहे, ते धावा जास्तीत जास्त काढू शकतात, परंतु मैदानावर ते अनफिट होतात. मैदानावर ते ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्याकडून क्षेत्ररक्षण होत नाही आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला चेंज केलं होतं. निवड समितीसुद्धा त्याच्या निर्णयावर खुश नव्हती, परंतु शेवटी त्याच्या निर्णयाला त्यांनी दुजोरा दिला आणि बघितलं आपण त्याचा निर्णय कशा पद्धतीने सक्सेस झाला. 2011 चा वर्ल्ड कप त्याने भारतामध्ये आणला होता. आणि मैदानात काय घडते, केदार बिर्जेने चांगलं कमबॅक केलेलं आहे. लगातारच्या 2 चेंडूंवर चांगली गोलंदाजी केली त्याने. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर नंतरच्या चेंडूवर आपण बघतोय सिंगल आली, वाईड बॉल गेला, सिंगल आली आणि हा डॉट बॉल गेला. धावसंख्या धावपळकावर लागलेली आहे ती 42 रन, 42 धावा, 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा रडारमध्ये चेंडू येतोय, चांगल्या पद्धतीने चेंडू लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या पलीकडे पडतोय. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. इट्स अ मॅग्निफिसंट शॉट. षटकार. आपण जर ते आला नाही तर आपला सामना होणार नाही आहे. कॅप्टन, आपली टीम पूर्ण हजर पाहिजे. या शेवटच्या चेंडूवर आपण बघतोय सिंगल निघते आणि सिंगल्स बरोबर या संघाचं 4थं षटक देखील समाप्त होते. धावसंख्या बघतोय धावफलकावर 4 षटकांच्या अखेरीस 49 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि राईट टाईममध्ये त्याने ही 4 षटकं पूर्ण केलेली आहेत. 5वं षटक कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल, स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकात किती धावा काढल्या जातील हे आपण बघणार आहोत. 49 धावा तब्बल लागलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात केली होती ती पारस नाकवाने. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली होती, परंतु दुर्दैवाने त्याला धावचीच्या रूपामध्ये बाद होऊन तंबूत परतावं लागलं होतं. तदनंतर आपण बघितलं योगेश गंबे 5 धावा काढल्या, त्याने 6 चेंडूंचा त्यासाठी सामना केला. नंतर आलेला आकाश तवसलकरने चांगली कामगिरी केलेली आहे. याच्या नंतर होणारा सामना श्री त्रिशाव्या 11 वर्सोली विरुद्ध RC ग्रुप थळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, नाणेफेकीसाठी आपण हे षटक संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पाचव्या षटकासाठी आपण बघतोय अतिशय चांगली क्षेत्ररक्षण बघतोय आपण या ठिकाणी. पब्लिक सुद्धा, प्रेक्षकांचा सुद्धा धन्यवाद. आणि जे आमंत्रित पाहुणे आहेत, जे प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत आणि आपण त्यांना बोलवलेलं आहे, त्यांना विनंती करतोय की आपण सर्वांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमंत्रितांना आम्ही ज्यांना आमंत्रण दिलेलं आहे या स्पर्धेसाठी त्यांना विनंती आहे की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या समोर बघतोय आपण डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सौरभ गवानकर 7 नंबरची जर्सी परिधान करून हा क्षेत्ररक्षक उभा आहे. अतिशय जबरदस्त खेळला होता APL स्पर्धेत. काय चेंडू टाकलाय बघा, 5वा आलेला गोलंदाज, लाजवाब चेंडू. आकाश तवसालकरकडे उत्तर नव्हतं आणि आकाश तवसालकरची दांडी गुल. चेंडू पायावर पडला, पायावर पडून चेंडू सरळ स्टंपमध्ये जाऊन लागलेला आहे. आणि अशा प्रकारे आकाश तवसलकर सारखी महत्त्वपूर्ण विकेट्स पहिल्या चेंडूवर घेतलेली आहे अमित पारकरने. अमित पारकरची गोलंदाजी आपण चॅम्पियन्स ट्रॉफी अलिबागमध्ये बघितली होती. लाजवाब गोलंदाजी केली होती आणि त्याच वेळेला त्यांनी सर्व टीम ओनर्सचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. एक लेग ब्रेक पद्धतीचा हा गोलंदाज, त्याच्याबरोबर वैविध्यपूर्ण मारा करण्यासाठी तो सुद्धा उपलब्ध असतो नेहमी आणि अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा त्याच्याकडून बघायला मिळते. तर सौरभ गवानकर आपल्या समोर आहे. अतिशय चांगला जबरदस्त असा खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आहे तो. नागेश्वर आवाज संघाचा बेस्ट बॅट्समन प्राइज त्याने स्वीकारलं होतं. ते APLच्या स्पर्धेमध्ये त्याने घेतलं होतं आणि MD ग्रुपचा तो सदस्य होता. घेऊन चलतो पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर माघारी पाठवलंय त्याने ते आकाश तवसलकर. नवीन फलंदाज आकाश भायकांडे आला फलंदाजीसाठी. स्ट्राईक घेतला आणि आकाश भायतांडे हा मैदानाच्या बाहेर सुद्धा चाललाय. लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद. लागोपाठच्या
वर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय बघा. हलवार पण येतोय, चेंडू बुंद्यात टाकतोय आणि दोन फलंदाजांना आता लागोपाठच्या चेंडूंवर बाद केलं होतं. आपण रिप्लाय मध्ये सुद्धा बघितलं, जबरदस्त चेंडू होता. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लागोपाठच्या दोन चेंडूंवर दोन फलंदाज अमितने आपल्या संघासाठी बहुमूल्य अशी कामगिरी करताना दिसतोय. तिसऱ्या नवीन फलंदाज येतोय अनिकेत म्हात्रे, एक आपल्या खारेपाट विभागातील एक जबरदस्त असा पिंच हिटर फलंदाज. त्याच्या पिंच हिटर ज्या पद्धतीने जो स्ट्रोक्स खेळतो त्यामुळे त्याला त्या विभागामध्ये पोलार्ड या नावाने संबोधलं जातो. पोलार्ड येतोय फलंदाजीसाठी. and it's a hat trick. Fantastic bowling by Amit Parker. Hat trick. अमित पारकर अतिशय जबरदस्त गोलंदाजी, हॅट्रिक घेण्याचा मान पटकवतोय आणि तो सुद्धा दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 मध्ये. त्यामध्ये तब्बल 6 बाईक्स आपण बघतोय, या ठिकाणी 12 सायकल्स बघतोय. अशी ही मोठ्या स्पर्धेमध्ये अमित पारकर आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतोय. हॅट्रिकचा मान पटकावतोय आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 3री हॅट्रिक होते. पहिली हॅट्रिक केली होती ती या स्पर्धेमध्ये शिवतेज पाटील याने, त्याच्यानंतर आकाश गोंधलीने ती 2री हॅट्रिक केली होती आणि 3री हॅट्रिक करण्याचा मान पटकावलेला आहे तो अमित पारकरने. आवाज गावाचा हा खेळाडू, नागेश्वर आवाज संघाचा हा खेळाडू आपण बघतो. नवीन आलेला फलंदाज करण कटोरे या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. झेल होऊ शकला असता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये चेंडूपर्यंत. झेल मात्र निसटतोय. 4था लागोपाठचा विकेट्स मिळाला असता. कालच्या दिवसात आपण बघितलं होतं 4 लागोपाठ विकेट घेणारा गोलंदाज होता, परंतु आज या ठिकाणी दुसरा गोलंदाज होण्याचा मान पटकावला असता, परंतु तसं काही झालेलं नाहीये. झेल सुटला, 2 धावा निघाल्या आणि धावसंख्या झाली ती 51 रन. शेवटचे 2 चेंडू या इनिंग्समध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने फलंदाजी करेल फलंदाज. नवीन आलेला फलंदाज करण कटोरे, ज्याच्याकरिता खूप मोठी बोली लावली होती ती या ठिकाणी आप्पा लव वॉरियर संघासाठी आकाश तवसालकर यांनी, आणि तोच फलंदाज आज मैदानात येतोय. कितव्या क्रमांकावर, तर 7व्या क्रमांकावर येतोय. धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 1 ने वाढून झालेली ती 52 धावा, 52 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, फलंदाज बाद. थँक्यू. 30व्या 11 वर्सोली संघाचा संघनायक आणि आरसी ग्रुप अलिबाग, आरसी ग्रुप थर्ड संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी या लगेच. शेवटचं षटक आपण बघितलं, अमित पारकरने लाजवाब षटक टाकलं होतं. शेवटच्या षटकात पहिल्या 3 चेंडूंवर 3 सफलता प्राप्त केल्या. तदनंतर 4थ्या चेंडूवर दुहेरी धावसंख्या गेली त्याच्याकडून, 5व्या चेंडूवर 1 धाव गेली आणि 6व्या चेंडूवर सुद्धा त्याने सफलता प्राप्त केली. असं वाटलं होतं की 4 षटकात 49 धावा झाल्यानंतर खूप मोठी धावसंख्या उभारली जाईल, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. तर अतिशय कंजूसपूर्ण आणि आक्रमक असं षटक टाकलं अमित पारकरने आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर लागलेली आहे ती आप्पा अँड लव वॉरियर संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना 52-53 धावा करीत असताना कशा पद्धतीने ते रोखणे करंजा देवी मातोळी संघाला किंवा कशा पद्धतीने चेस करतील सुमित भगत याचा संघ मातोळी कशा पद्धतीने चेस करेल हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतोय सुजित पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू. तोपर्यंत आपण याने नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. 2 बलाढ्य संघ याकडे उपस्थित झालेला आहे. आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे आणि आपण पाहतोय आरसी ग्रुप थळ विरुद्ध सामना आपण पाहणार आहोत संघ 30व्या 11 वर्सोली. तर प्लीज दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेच या ठिकाणी यायचं आहे. नेक्स्ट जो मॅच या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे ना वर्सोली संघ आणि थल या ठिकाणी आरसी ग्रुपचे कर्णधार उप आहे. तर प्लीज 30व्या 11 वर्सोली, कारण नियमाचं बंधन आहे, आपण लवकर या वेळेचं बंधन आहे, अनेक मॅच खेळवायचे आहेत. यानंतर अनसोल जे होते खेळाडू त्यांची मॅच या ठिकाणी होणार आहे. सर्वांना संधी या ठिकाणी दिली जाते क्रिकेटच्या माध्यमातून. दादा या लवकर.
मी या मॅचचा टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय गिरीश पाटील. गिरीश दादा या ठिकाणी यायचं, आमच्या मामा कंपनी तेही या ठिकाणी, दोघे या ठिकाणी या ना. नाणेफेकीचा कौल करून घेऊया. वेलकम गिरीश भाई. आमच्या मिळकत खारचेही आमचे संदीप दादा या ठिकाणी आहेत, आमचे गिरीश भाई या ठिकाणी आहेत. यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. स्पेशल कॉईन आहे. दोन्ही संघ प्लीज लवकर यायचं या ठिकाणी. लवकर लवकर लवकर, जेवढं लेट होईल त्या कारण तेवढं तुम्हाला पेनल्टी लागू शकते. कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत, वर्सोली आणि थल. वेलकम. क्या बात आहे. ओ हो, क्या यार, दोन्ही बलाढ्य खेळाडू माझ्या समोर आहेत आणि सुमित माझ्या समोर आहे. आपण बघा टेल आणि हेड नाणेफेकीचा कौल केला जातोय. गिरीश यांच्या हस्ते आपण स्क्रीनवरती पाहतोय. टेल आणि टेल नाणेफेकीचा कौल दिलाय. आरसी, वाह क्या बात आहे. आरसी, काय निर्णय असेल तुमचा आता? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण. या अगोदर बॅटिंग खूप जबरदस्त झाली होती आणि आता मात्र मैदानामध्ये काय चेंजेस वगैरे असतील की नाही, कोणाला तुम्ही इन केलेत, काय केलं? कारण नियमाप्रमाणे 3 खेळाडू बहुतेक बघायचे आहेत. 3 तर चेंजेस आहेत, तर 3 केलेतच आम्ही. या टायमाला किती धावामध्ये रोखणार? कारण समोर यंग खेळाडू आहे, एका ठिकाणी 40+, एका ठिकाणी यंग टॅलेंटेड खेळाडू. 4 ओव्हरची मॅच आहे. आता आम्ही 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. 40 ते 45 संध्याकाळची वेळ आहे. एका ठिकाणी सूर्यास्ताला जातोय, तडपडताना पाहतोय मी आणि तुम्ही एक स्टार खेळाडूला पाहतोय मी या ठिकाणी. तर शव्या संघ आम्ही पहिली फलंदाजी आले तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी खेळून कसं वाटतं? कारण अनेक टुर्नामेंट या ठिकाणी झाल्या आतापर्यंत अलिबागमध्ये, तर ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? आयोजन खूप छान आहे, ग्राउंड पण छान आहे, खेळायला खूप मजा येईल. देखील सर्वांना खेळायला खूप मजा येते, कारण क्रिकेट हा खेळ या प्रकारचा आहे. एक ऊर्जा निर्माण करतं, खेळण्यामध्ये एक नवीन संधी आणतं. आणि यानंतरचा जो सामना आहे तो म्हणजे पहिला गेलं तर जे अनसोल खेळाडू त्यांचे संघ या ठिकाणी येणार आहे. अच्छा, तर आपण सुरुवात करूया, थेट जाऊया आणि सन्मान करण्यासाठी काही व्यक्तींचा सन्मान आहे. आपण वळूया थेट शेटच्या जवळ. धन्यवाद. जोपर्यंत मॅचला स्टार्ट होतोय तोपर्यंत आपण सन्मान घेतो या ठिकाणी. तत्पूर्वी या ठिकाणी परेश सर नौखार यांनी व्यासपीठावर यायचं आहे. वासुदेव वाटकरे चाळमळा आपणही व्यासपीठावर यायचं आहे. विश्वास म्हात्रे आवास आपणही व्यासपीठावर यायचं आहे. आणि श्री मनोहर पाटील आपणही व्यासपीठावर यायचं आहे. राजमाळा या ठिकाणी सन्मान्य विलास सिवलकर चाळमळा. मिलिंद नाईक आपल्याला विनंती करतोय की आपण विलास सिवलकर यांचा यथोचित सन्मान करायचा. आज या ठिकाणी उपस्थित आहेत एक सामाजिक कार्यकर्ते. धन्यवाद. ओवर टू कॉम्बॅक्स. थैंक यू हरोड़े सर. तो सबसे पहले आए हुए तमाम दर्शक, आमदार महेंद्र सिंह दलवीन की जानिब से आयोजित प्रतियोगिता आमदार प्रीमियर लीग, दमदार आमदार इनकी ओर से ये बड़ी प्रतियोगिता जीतने के लिए मैं 53 रन बनाने हैं. पहली गेंद जड़ में डाली वैभव अंबुकर ने, उसे खुदेड़ कर खोल दिया डीप पॉइंट क्षेत्र में, वहां से फिर थोड़े से फ्लंबल होते हुए. इसी बीच बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों में. और आज करण देवी भातुल्य टीम ने यहाँ पे अपना अकाउंट ओपन किया है. 3 रनों से यहाँ पे अकाउंट ओपन होता हुआ जीतने के लिए 53 रन बनाने हैं. निर्धारित 5 ओवर का ये मुकाबला है. 5 ओवर में निर्धारित हम देख सकते हैं ऊंध विकेट गेंदबाजी की मोर्ची के ऊपर वैभव अंबुकर, बेस्ट वर्सेस बेस्ट यहाँ पे मुकाबला दिखाई दे रहा है. यहाँ पे सुमीत भगत स्ट्राइक एंड के ऊपर. सुमीत भगत एक विस्फोटक बल्लेबाज अपने इलाके में जाने जाते हैं, हालांकि नवखार गांव को बिलोंग करते हैं. बहुत ही बढ़िया गेंदबाज है वैभव अंबुकर. इस बीच ये गेंद जड़ में डाली हुई गेंद, इस गेंद को सम्मान दिया. मैं हमेशा कहता हूं दोस्तों, खराब गेंद हो उसके ऊपर प्रहार करो और अच्छी गेंद का हमेशा सम्मान करो. तो यहाँ पे सम्मान देते हुए कि बेस्ट बढ़िया प्लेयर है, उनको मालूम है मुझे विकेट पे रहना जरूरी है. मैं हमेशा अच्छे खिलाड़ी वही होते दोस्तों जो मैच को लेके खेलते हैं. जब तक मैच का आखिरी रन नहीं बनता तब तक मैं विकेट नहीं छोड़ूंगा. इसी भावना से जो प्लेयर मैदान में उतरता है ना, वो हमेशा जिंदगी में सफल होता है. तो यहाँ पे फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे पर वैभव अंबुकर. यहाँ पे आड़ा मेरा शॉट जरूर खेला है, एलिवेशन नहीं मिला, लेकिन टीम गेंद जाती 1 बाउंस सीमा रेखा बाहर. 4 रन. कम ऑन डीजे मास्टर. तो यहाँ पे जरूर एक बढ़िया स्ट्रोक आता हुआ. इसी बीच ये 4 रनों से टीम का खाता आगे बढ़ता हुआ, टीम का स्कोर अकाउंट जाके पहुंचा है. कुल मिलाकर 7 रन
जबकि यह पहला ओवर प्रगति पर है। शुरुआत तो हो चुकी है, 8 रन हो चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर। यस, 8 रन हो चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर। इटाम ओवर द विकेट, चौथी गेंद लेके वैभव अंबुकर ऑन बॉलिंग मार्क। इसी बीच एक्स्ट्रा कवर में बढ़िया स्ट्रोक, प्योर क्रिकेटिंग शॉट यहाँ पे दिखाई दिया। सौरभ गवानकर इनके बल्ले से आता हुआ बढ़िया चौका। कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट। थैंक यू और एक पैडल स्वीप यहाँ पे बैक टू बैक, दूसरा चौका आता हुआ, तीसरा चौका सॉरी। डीजे मास्टर, हम देख सकते हैं एपीएल में जो नॉट आउट इनिंग इनकम्प्लीट हुई थी, यहाँ पे कंप्लीट होती हुई सौरभ गवानकर की। तो वहां पे हम देख सकते हैं एमडी ग्रुप की जर्सी में हमें इस बल्लेबाज को देखा था, लेकिन आज करण जादव मातुल की टीम की ओर से ओपनिंग बल्लेबाज सौरभ गवानकर आए। सौरभ ने अपने यहाँ पे एक पहचान बनाई है और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी होती हुई। वैभव अंबुकर जैसे बल्लेबाज गेंदबाज के ऊपर टूट पड़ना उतना आसान नहीं, लेकिन यहाँ पे देखिए बहुत बढ़िया स्ट्रोक यहाँ पे खेल रहे हैं सौरभ गवानकर। इटाम ओवर द विकेट। इसी बीच रिवर्स, लेकिन ये क्या हुआ, मेरी नजर लग गई। सौरभ गवानकर बैक टू द पवेलियन, पहला झटका लगता हुआ टीम करण जादव मातोली। पहला झटका लगता हुआ, पहले विकेट का पतंग होता हुआ। हालांकि स्कोरबोर्ड लग चुका है, स्कोरबोर्ड के ऊपर रन चुके 16 रन। पहले ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। शुरुआत तो मैंने की है, अंजाम आप दे दो, ऐसा कहते हुए जरूर सौरभ एक शॉर्ट बट स्वीट इनिंग खेलते हुए यहाँ पे दिखा रहे। वेल प्लेड सौरभ गवानकर। तो यहाँ पे देखिए फ्लड लाइट जल चुके हैं, ये कंडीशन है दोस्तों। और यहाँ पे हमारे ड्रोन मास्टर रस नंदन घरत, इनकी ओर से एक बढ़िया वीडियो प्रक्षेपण होता हुआ। दूसरा ओवर यहाँ पे जरूर आता हुआ। टीम का स्कोर कुल मिलाकर देखा जाए ना तो 1 ओवर की समाप्ति हो चुकी है। 1 ओवर की समाप्ति के बाद हमारे स्कोरर अपडेटर हमें कहते हुए कि 16 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पे। फ्लड लाइट पूरी तरह जल चुकी है यहाँ पे। सुमित भगत ऑन स्ट्राइक, एक विस्फोटक विध्वंसक बल्लेबाज सामने है। आकाश तौसालकर, पहली गेंद स्ट्रेट बैक टू द बॉलर, बढ़िया स्ट्रोक, लेकिन वहां पे फील्डर पहले से ही तैनात किया था। अच्छा स्ट्रोक वहां पे लगता हुआ इस 1 रन से टीम का स्कोर जरूर आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर कुल मिलाकर जाके पहुंचा है 17 रन, जबकि यह दूसरा ओवर प्रगति पर है। आकाश तौसालकर टीम के कैप्टन, सेनापति लड़ रहे। सेनापति को अच्छी परफॉर्मेंस करनी पड़ेगी, क्योंकि हमें हमेशा पता है जब आकाश तौसालकर फॉर्म में आते हैं ना तो अपनी टीम को जीत दिला देते हैं। सूरज मैन फ्रॉम हशूर, एक्स्ट्रा कवर रीजन में एक बढ़िया स्ट्रोक यहाँ पे दिखाई दिया। जब तक गेंद फील्ड होती थ्रो होती तब तक दोनों ही बल्लेबाजों ने आसानी से 1 रन पूरा किया। इस 1 रन से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ और टीम का स्कोर कुल मिलाकर जाके पहुंचा है 18 रन, 18 रन ऑन अ बोर्ड। इस ओवर की 4 गेंदें शेष है। इटाम ऊदी विकेट। आकाश तौसालकर बहुत ही बढ़िया गेंदबाज है, लेकिन सामने भी सुमित भगत एक विस्फोटक बल्लेबाज। फुल टॉस गेंद जरूर थी, एलिवेशन नहीं मिला, लेकिन गेंद जाती हुई डीप काउकाना क्षेत्र में 1 बाउंस, सीमा रेखा पार, चौकार। इन 4 रनों से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ
इसहार जितीचा कसा बघालाय र मानसा इसहार जितीचा कसा बघालाय र मानसा. आपण या ठिकाणी पाहू शकता आगरी कोळी बांधवांचं श्रद्धास्थान नवसाला पावणारं हाकेला धावणारं देवस्थान खंडोबाचं मंदिर प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते आता tenniscricket.inच्या माध्यमातून टिपलं गेलेलं आहे. वरसुली गावामध्ये हे खंडोबाचं मंदिर आपण पाहू शकता. अत्यंत विहंगम असं दृश्य. एका बाजूला समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला हे वरसुलीचं अत्यंत सुंदर असं गाव आणि त्या गावामध्ये खंडोबाचं मंदिर अर्थात प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जातं. आगरी कोळी बांधवांसाठी एक फार मोठं देवस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. चंपाषष्ठीला इथे फार मोठा उत्सव साजरा केला जातो. खंडोबाचा उत्सव खंडोबाच्या या मंदिरामध्ये संपूर्ण गाव आजूबाजूतल्या दशकृषीमधील लोक या ठिकाणी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. थैंक यू सर अदौड़े सर. तो नए बल्लेबाज मैदान में आते हुए यहाँ पे एक झटका लगता हुआ सुमित भगत बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं. नए बल्लेबाज मैदान में कुणाल आए, कुणाल पाटिल मैन फ्रॉम चिंचौली. चिंचौली राजनखर. मैं हमेशा कुणाल की बल्लेबाजी देखता हूं दोस्तों. विस्फोटक बल्लेबाजी करने के लिए ये भी बल्लेबाज जानता है. भारदस्त शरीरियष्टि है, अपने बल्ले के वर्ग गेंद लगती है तो गेंद हमेशा सीमा पार भेजने की क्षमता रखते हैं. एक अच्छे बल्लेबाज है. आज लेकिन मौका है, एक बड़ी प्रतियोगिता है. इस बड़ी प्रतियोगिता में अपने आप को सिद्ध करने का. सिद्ध होने के बाद अपने आप प्रसिद्धि यहाँ पे मिल जाएगी दोस्तों. इटाम ओदी विकेट. आकाश तोसालकर फिर से एक बार बॉलिंग मार्क पर. जैसे मैंने कहा था तत्पूर्वी एक रणजीपटू आपण ज्यांचं एक चीफ गेस्ट म्हणून आज वाट बघत होतो ते आपल्या अलिबाग मध्ये दाखल झालेत. थोड्याच वेळात त्या मैदानावर या व्यासपीठावर त्यांचं आगमन होणार आहे. तत्पूर्वी एक झटका, आणखीन एक झटका लागतोय. कुणाल पाटील मैदानाच्या बाहेर जातोय. सुजित, काल आपण बघितलं तर पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांचं आगमन झालं. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी सरप्राईज या स्पर्धेमध्ये. तर आज रणजीपटू सिद्धेश लाड यांचं शुभागमन होणार आहे. आदवडे सर, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जर महेंद्र शेठने ठरवलं असतं ना तर अख्खी विधानसभेचे सगळे दिग्गज इथे आले असते. मात्र त्यांना मॅनेज करणं आम्हाला कठीण जाईल ना, म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना बोलवलं नाही. म्हणजे शॉर्ट बट 1 बाय 1 असे आम्ही प्रत्येकाला म्हणून बोलवतोय. कारण महेंद्र शेठ दळवी यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता किंवा प्रत्येक नेता, कारण त्यांच्यावर खूप लोकांचं प्रेम आहे. कालही जसं उदय सामंत सरांचं भाषण ऐकलं की महेंद्र शेठ दळवीची स्पर्धा, त्यामुळे मी त्यांनी आमंत्रण दिलं नसतं तरी पण मी आलो असतो. अगदी अशाच पद्धतीने आमच्या शेठवर असलेलं प्रेम आपण पाहतोय. दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये यशस्वी आपण बघतोय. चांगलं काम आपण बघतोय. आयोजकांच्या माध्यमातून सुद्धा खूप मेहनत, गेले 2 महिने या स्पर्धेच्या मीटिंग्स, मैदान, आपण व्ह्यूज बघतोय. नंदन घरतचं कौतुक करायचं आहे, कारण खऱ्या अर्थानं tenniscricket.in पेक्षा tenniscricket.in ऑपरेट करणारे आपले नंदन घरत एक चांगला ड्रोन ऑपरेटर पाहतोय. यावेळेस आपण बघतोय एक चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, तेच तर्रार चेंडू. निर्धाव जातोय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये दर्णे गुरुजी नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावांसाठी झगडावं लागलं, कारण दुसऱ्या षटकाचा विचार केला ना तर 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. अर्थात पहिल्या षटकामध्ये 1 गेलाय, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाज गेलेत. पहिल्या षटकामध्ये सुमित भगतचा लागलेला झटका किंवा एखादा लागलेला अटॅक म्हणूया, कारण एखादा मोठा फलंदाज जेव्हा जेव्हा बाद होतो ना तेव्हा समोरच्या संघाला आत्मविश्वास वाढलेला असतो. आणि प्रतिस्पर्धी संघ आपण बघतोय आकाश चौसाळकर आणि कंपनी कधी बॅकफुटवर गेल्यानंतर फ्रंटफुट कधी यायचं हे त्यांना चांगलंच माहित आहे. सुजित, आता आपण बघितलं तर सूर्य मावळतीला गेला आणि त्यानंतर या मैदानाचं काय दृश्य असू शकतं हे tenniscricket.inच्या माध्यमातून दाखवलं जाते. ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विहंगम असं दृश्य आपल्या या स्क्रीनवरती आहे. नक्कीच आदवडे सर, खूप मेहनत या मैदानासाठी घेतली. खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्यांनी या मैदानावर मेहनत घेतली ना, जेवढे लोक गोरे होते ना तितके सगळे काळे झालेत. एवढी मेहनत म्हणजे खरोखर त्यांचा नक्कीच आभार मानू तितकं थोडं. आम्हाला सर फरक पडत नाही त्या गोष्टीचा, बाकीच्यांना फरक पडला. तरी अतिशय चांगलं मैदान आपण पाहतोय. चांगलं आयोजन समजणारे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून. कृपया समोरून व्यासपीठाच्या समोरून कॉमेंटेटर बॉक्सच्या समोरून सगळ्या प्रेक्षकांनी बाजूला हटायचं आहे.
समालोचन कक्षाच्या समोर सगळ्या बाजूला हटायचं आहे. तर गैनीनाथ कटोरे नवीन गोलंदाज आपण मैदानात पाहतोय. ज्या गोलंदाजावर भरपूर बोली लावली होती अप्पा लव संघाकडून आपण बघतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक, ज्याच्याकडे आपण बघतोय चेंडू हातभर वळवण्याची क्षमता आहे, तोच गैनीनाथ कटोरे यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 40+6 गोलंदाज. स्ट्राईक एंडला सूरज. हशुरे गावचा एक विस्फोटक स्टायलिश प्लेअर आपण बघतोय. नेहमी हशुरे गावाला एक वेल फिनिशर म्हणून ओळख त्याची आहे. आज मात्र चांगल्या पद्धतीने त्याला खेळ करावा लागेल, कारण समोर असलेला संघ किंवा समोर असलेला गोलंदाज तितकाच अनुभवी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय सूरज पाटील. वेट वॉच अँड प्ले. अगदी जबरदस्त खेळ एकाच चेंडूवर मित्रांनो पाहायला मिळाला. चेंडू चांगला होता, स्ट्रोक चांगला होता आणि क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं आपल्याला पाहायला एक्स्ट्रा रिझन मध्ये. एकाच चेंडूवर चांगलं क्रिकेट मित्रांनो, हेच तर हवं प्रेक्षकांना. प्रेक्षकाला तुम्ही कोण जिंकतंय कोण हारतंय याच्याशी घेणं देणं नाही. प्रेक्षकांना पाहिजे तर फक्त मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन. एंटरटेनमेंटसाठी भरपूर असा प्रेक्षक वर्ग आपण बघतोय. यावेळेस आपण बघतोय शॉर्ट पॉईंटच्या वरून उडवण्याचा जरूर प्रयत्न केला. मी मगाशी म्हटलं होतं गैनीनाथ कटोरे हातभर चेंडू वळवण्याचा प्रयत्न नेहमी माहीर आहेत. यावेळेस थोडा चेंडू जास्त वळला. कधी कधी हाती खाल्याने सुद्धा ऍसिडिटी होते. अगदी तशाच पद्धतीने झाले मैदानात. थोडंसं का होईना थोडा जास्त चेंडू वाढलाय आणि यावेळेस आपण पाहतोय थोडासा पंचांनी इशारा आमच्यापर्यंत केला की हा चेंडू स्वैर आहे, खेळण्याच्या मर्यादेच्या बाहेर आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू जरूर होता, मात्र चेंडू वाढल्यानंतर पायावर सरळ आदळतोय. लेग बिफोरचा अपील केला होता. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास बिलकुल नव्हता. या अनुषंगाने अंपायर आमच्यापर्यंत इशारा करतात इट्स अ नॉट आउट. थँक्यू. तर पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. आपण गैनीनाथ कटोरेला पाहतोय. संघाचा आपण बघतोय हुकमाचा एक्का गोलंदाज, ज्याच्यावर खूप मोठी बोली लावून त्याला घेतलाय. आमचे परम मित्र विशालजी जुईकर इथे आलेत, त्यांचं देखील मी अभिनंदन करतोय, स्वागत करतोय. ओव्हर द विकेट आपण बघतोय राऊंड विकेट गोलंदाजी गैनीनाथ. मॅन फ्रॉम रोहा न्हावे रोहा. तिसरं षटक प्रगती पथार आहे. 7.39 सेकंदाचा वेळ तुमचा झालेला आहे मित्रांनो, मोठा राहिलेला आहे तुमचा. एक्स्ट्रा कव्हरेजच्या वर उडवण्याचा प्रयत्न सरळ जातोय. आकाश तवसळकरच्या हातामध्ये आणखीन एक विकेट डाऊन बाय टीम करंजा देवी म्हात्रोळी. आणखीन एक हादरा बसतो तो अर्थात म्हात्रोळी संघाला मोठा. काय दृश्य आपण पाहतोय मैदानात. खरोखर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेटची स्पर्धा एखाद्या मैदानावर होते, अगदी तशाच पद्धतीनं आपण बघतोय. 2 मोठ्या मोठ्या साईड स्क्रीन बघतोय. त्यानंतर प्रेक्षकांसाठी गॅलरीच्या बाहेर देखील साईड स्क्रीन. बॅटर मैदानात जातोय. अक्षय कांबळी साळाव परिसरातील हा खेळाडू आपण बघतोय. एक विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी हा देखील फलंदाज ओळखला जातो. चांगल्या टच मध्ये या मोसमामध्ये भरपूर त्याला प्राइज देखील मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समनचे मिळालेले आहेत. आता मात्र अक्षयला स्वतःला या मोठ्या स्पर्धेमध्ये सिद्ध करावं लागेल. मी मगाशीच म्हटलं होतं, एखाद्या कलाकाराला एखादं गाणं जसं प्रसिद्ध करतं ना, तर एखाद्या खेळाडूला एखादी टुर्नामेंट प्रसिद्ध करते. जसं आपण समोर बघतोय आकाश तवसळकर. एक ती मॅच ज्या मॅचमध्ये आकाश तवसळकर खेळण्यासाठी गेला, लोकल प्लेयर लोकल सगळे खेळाडू आयकॉन म्हणून खेळले आणि मुंबईच्या नामवंत टीमला पराभूत करून त्यांनी सेकंड प्राइज सेमीफायनल मध्ये सेकंड प्राइज मारलं. ती महाशिवरात्री चषक नवगावचं झालं. जे गोलंदाज गैनीनाथ आपण बघतोय राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. यष्टीरक्षक विकेट किपर आपण बघतोय विकेटला थेटून उभा आहे. थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, एलिव्हेशन दिलंय, घुसून खेळलाय आणि घुसून एखाद्याच्या घरी चोरी करणं, षटकार लगावलाय.
डीजे. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. आणखीन एक बॅक टू बॅक चेंडू कोणी मारतोय चौकार षटकार कुणी पकड. ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. मोठा स्ट्रोक लगावलाय. गैनीनाथ कटोर इथे अटॅक केला जातोय. खऱ्या अर्थानं चौकार येतोय. एका मागोमाग एक मोठे फटके आल्यानंतर आपण पाहतोय धावफलक वाढतोय आणि धावफलक 20 रन. करंजा देवी मातोळे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 5 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे आणि अजूनही एक षटक आपल्याला कंप्लीट करायचं आहे. अप्पा लहू वॉरियर्स या संघाला सूचना असणार आहे. काय घडलंय मैदानात. एक स्ट्राईक बॉलर जेव्हा जेव्हा अटॅक होतो ना तेव्हा आत्मविश्वास नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीमचा वाढणार. कारण आपण पाहिलं ना तर सूरजच्या बॅटमधून आपण नेहमी लांब पल्ल्याचे षटकार बघतोय. शॉर्ट बट स्वीट अशी त्याची इनिंग असते. आता मात्र सूरज एक टेम्परामेंट इनिंग. कारण मित्रांनो पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये सुमित भगत बाद झाल्यानंतर समोरचा आपण गेल्यानंतर मैदानात पहिली पार्टनरशिप बिल्ड करायची, धावा बनवायच्या आणि जोपर्यंत आपण जिंकून देत नाही, शेवटची धाव भरत नाही तोपर्यंत आपली विकेट आपण ठेवायची. अगदी तशाच पद्धतीने मैदानात खेळ करत असताना पाहतोय सूरज मॅन फ्रॉम हशिवरे. खूप कमी वयामध्ये या खेळाडूने वेगळी उंची गाठली आहे यशाची. मित्रांनो खऱ्या अर्थाने याची फलंदाजी मी नक्कीच मोठ्या मोठ्या मैदानात पाहिली आहे. अर्थात पेण इथे झालेल्या स्पर्धेमध्ये एक निर्णायक मॅच मध्ये एका षटकामध्ये 3 षटकार लगावण्याची किमया त्याने केली आहे आणि आयकॉन खेळाडूंच्या अगेन्स्ट त्याने खेळत असताना एक चांगली खेळी साकारताना मी नेहमी पाहिली आहे. आकाश तवसाळकर बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानात आहे. कारण समोर असलेला गोलंदाज आकाश तवसाळकर हा देते एक यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. आता मात्र यंग टॅलेंटेड गोलंदाज, यंग टॅलेंटेड फलंदाज कोण कोणावर भारी पडणार, आकाश तवसाळकर की सूरज. यावेळेस आपण पाहतोय वेगावर जरूर कंट्रोल होता मात्र दिशेवर नियंत्रण नव्हतं. लाईन खराब, लेन खराब, पंचनियमच्या पर्यंत इशारा केलाय. ॲज पर लॉ नंबर 22 क्रिकेट नियम क्रमांक 22 इथे अवलंबाला जातोय. स्वैर चेंडूची घोषणा देखील पंचांच्या माध्यमातून इथे केली जाते. धावफलक 1 ने वाढतोय, जाऊन पोहोचतो अर्थात 37 रन ऑन अ बोर्ड. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा जरूर प्रयत्न केला सूरजनं आणि इथे थोडंसं का होईना मिसफील्ड झाली आहे. आणि चुकीला मित्रांनो अरुण गवळी साहेबांचं एक वाक्य आहे, चुकीला माफी नाही. इथे मात्र 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होतंय. या 2 धावेंनी मिळालेला धावफलक पडतोय 39 रन. 39 धावा धावफलकावर जातात. अजूनही 2 मिनिटं 49 सेकंदाचा वेळ शिल्लक आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या हे षटक तुम्हाला 5 चेंडू तुम्हाला अजून या 2 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. आकाश तवसाळकर हो यावेळेस परफेक्ट यॉर्कर. हा चेंडू सुद्धा खोदून काढलाय अक्षरशः. एक डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सीमारेषा पार चौकार. मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी. धावफलकावर आपण पाहिलंय तर धावफलकात धावा लागल्यात 43 धावा. 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. सोपं समीकरण करत असताना आपण पाहतोय ते सहज होणारी गोष्ट सोपी करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण सूरजच्या माध्यमातून पाहतोय. इथे मात्र थोडंसं परिवर्तन केलंय. गती परिवर्तन हा जसा सृष्टीचा नियम आहे तसा आपण गती परिवर्तन करून काहीतरी वेगळं करूया आणि सूरज सारख्या फलंदाजाला थांबूया. कारण मागचा चेंडू जर विचार केला ना तर अफलातून यॉर्कर मी टाकलाय आणि त्या चेंडूवर देखील धावा गेल्यात. याचा अर्थ फलंदाज तितक्याच ताकदीचा आहे, तितकाच अभ्यासू आहे आणि तितकाच तंत्रशुद्ध आहे. अगदी सूरज आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने या मैदानावर फलंदाजी करत असताना इथे मात्र वेग 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 आणि वेग. यावेळेस जरूर अपील केला होता. अपील मध्ये नक्कीच आकाशने
उत्साह दाखवला होता, पंचांनी तो अपील जरूर फेटाळून लावलाय आणि या लेग बाय स्वरूपात मिळालेली एक धावफलकावर धाव काउंट केली जाणार, धावफलक जाऊन पोहोचतो अर्थात 44 रन 44 धावा धावफलकावर लागल्यात. चौथं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ आहे बाकी, 9 धावांची गरज आहे विजयासाठी. चांगला खेळ करतोय तो सूरज, कौतुक करावं लागेल सूरजचं. अक्षय कांबळी एक षटकार आणि चौकार त्याच्या बॅट मधून ज्या वेळेस आला ना, तेव्हा या मॅच मध्ये कुठेतरी कलाटणी आली असं म्हणूया की एक वळण आलं या मॅच मध्ये. मोठा स्ट्रोक खेळलाय जरूर, एलिव्हेशन मिळालंय, उंची जास्त लांबी कमी आणि इथे काय घडलंय. एक तर 2 महिन्याचा पगार थकलाय आणि गाडीचा हप्ता चुकलाय. अगदी अशा पद्धतीने मैदानात घडलंय मित्रांनो. एक तर धावा कमी पाहिजे, त्यात तर आपण असे जेल जर सुलटे ना तर इथे खराब खेळ पाहायला मिळाला तो अर्थात पालव वॉरियर्स एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये. स्ट्रोक मोठा खेळायचा प्रयत्न जरूर करतोय सूरज, मात्र आता बॅट मधून सूरजच्या मोठे स्ट्रोक येत नाहीये, कारण त्याला माहित आहे 46 रन. धावफलकात 46 धावा लागल्यात. अजूनही या विचार केला ना तर 6 चेंडूवर विजयासाठी 7 धावांची गरज. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकाचा जर विचार केला ना तर चांगली जर गोलंदाजी केली ना तर या 7 धावा सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतात. मित्रांनो खेळ आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण मी अजूनही आठवण करून देतो 2000 आय थिंक सो वर्ष बरोबर नसेल, मात्र ते मॅच मी बरोबर सांगतोय 2016-17 किंवा 14 मॅच असेल. आमच्या लोणाऱ्याच्या मैदानावर SP मुंबईचा संघ होता आणि सुपर 8चा ओपन लॉटचा संघ होता आणि त्या ओपन लॉटच्या टीम मध्ये आपण पाहिलं तर ओमकार देसाई होता, ऋषीदादा वैद्य होता, गुंगा होता, राहुल जोगाडी असे दिग्गज खेळाडूंचा संघ होता आणि त्या संघाला शिवशक्ती लोणारे ब संघाने पराभूत केलं होतं. हा एक इतिहास आहे मित्रांनो त्या मैदानावर. तर वळूया मैदानाकडे. विजयासाठी 6 धावांची गरज आहे. अजूनही 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा असं समीकरण आहे. स्ट्राईक एंडला सूरज सज्ज होतोय, त्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत, मात्र एक सेन्सिबल क्रिकेट त्याला माहित आहे मॅचच्या सिच्युएशन प्रमाणे कसं खेळायचं. विशाल जैतूवर एक प्रहार केला जातोय, चेंडू हवेत आहे. यावेळेस थोडस मिसफील्ड, चेंडू वन बाउंस सीमारेषा पार चौकार. तत्पूर्वी एक सूचना आहे. RC बॉयज, आपण जर आपली प्लेइंग 11ची लिस्ट अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही आहे, त्रिशाव्या 11 वर्सोली आपण देखील आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही आहे. हे सामना संपायच्या अगोदर आपण ती पोहोचवायची आहे. Oh, what a fantastic pace of bowling by विशाल जैतू. विशाल आपण पाहतोय एक भारदस्त शरीर यष्टीचा गोलंदाज आहे. जेव्हा त्याने क्रिकेट करिअर मध्ये पदार्पण केलं होतं ना, एक फलंदाज म्हणून केलं होतं. त्यानंतर मात्र काही वर्षांनी त्याने गोलंदाजीवर भर दिला आणि एक बेस्ट फक्त एक गोलंदाज म्हणून त्याने टीम मध्ये आता काम करतोय. तो विशाल जैतू स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण फक्त एक लॉफ्टेड शॉट पाहायला मिळाला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्वतः संघाचा संघनायक आकाश तवसालकर जोपर्यंत चेंडूवर येईल फेक करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. या एकेरी धावेने धावफलक वाढतोय, गतिमान होतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय अर्थात 51 धावा, 51 रन ऑन अ बोर्ड. अजूनही विजयासाठी विचार केला ना 3 चेंडू 2 धावाची गरज आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं असाच सामना होता, 2 चेंडू 1 धावाची गरज होती आणि तो सामना टाय झाला होता. इथे मात्र एलिव्हेशन, मोठा स्ट्रोक, चेंडू विनिंग फटका, षटकार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अंतिम षटक टाकलं, खऱ्या अर्थानं बघतो एक मोठ्या धावसंख्येपासून प्रतिस्पर्धी संघाला रोखलं असं संघ गोलंदाज ठरतोय अमित पारकर या मॅन ऑफ द मॅच. अमित पारकर स्टेजच्या वरती यायचंय. मात्र संघ खरोखर अप्रतिम असं खेळी गिरीश दादाच्या चेहऱ्यावरती एक